आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आळवीती पक्षी सुस्वरे आळवीती वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। आपका सोपा स्वागत है। इस वक्त मैं रायगढ़ गांव में हूँ, माधवडी गांव में। मित्रांनो, माझ्यासोबत माझे मित्र आहेत, त्यांना काय त्रास आहे ते विचारायचो, थोडासा परिचय करून। तुमचं नाव सांगा थोडस। नाना पाटील। आईला काय त्रास आहे? नाही, कंबर मणक्यामध्ये जरा गॅप आले असे सांगितले आणि कंबर अशीच वाकून चालते ती। मित्रांनो, मी गुजरात पालघरवरून आलेलो आहे, आईच्या ट्रीटमेंट साठी आलेलो आहे आणि यांचे थोडस काय त्रास आहे ते जाणून घेऊ। आईला खूप त्रास होत होता म्हणून नानाने कॉल केला, मला आमच्या आईची ट्रीटमेंट तुमच्याकडे करायची आहे सर म्हणून। नाना, तुम्हाला काय त्रास आहे? मला हात ऍक्सिडेंट झाल्यावर हात दुकान अजून जवळ महिना 2 महिने होऊन गेले। 2 महिन्यापासून हात दुखतोय, पडलेत का? पडलेलो। मग दवाखान्यात दाखवलेलं? दवाखान्यात दाखवलं, डॉक्टर सांगितलं रक्त चेक करावं लागेल, तुम्हाला काय एक्सरा काढावं लागेल। आई, तुम्हाला त्रास होत असेल बसून घ्या। नाही बसून घ्या, बसून घ्या, एवढं वाकून नका राहू, बसून घ्या। हा, मग डॉक्टर काय बोलले? डॉक्टरने सांगितलं तुमचं रक्त चेक करून नंतर मग तुझ्यावर ट्रीटमेंट करता येईल। रक्त चेक करून मग ट्रीटमेंट करू। मग केलं सगळं ट्रीटमेंट? ट्रीटमेंट मी रक्त चेकच नाही केलं, कारण मला डॉक्टरचं ट्रीटमेंट घेतलेलं, ते घेतलं, फरक पडला? फरक काहीच नाही पडला। किती महिने ट्रीटमेंट केलं? 2 महिने झाले। मित्रांनो, नानांचं हात इथं पडलेले, गाडीवरून पडलेले, या ठिकाणी मनगटला जे येतं त्यांना मार लागलेला आणि खूप पेन होतोय, आजही पेन होतोय। आई, तुम्हाला काय डॉक्टरकडे गेलेलं कधी? आईची ट्रीटमेंट डॉक्टरकडे बऱ्याच वेळेस झालेल्या आहे मित्रांनो। आई बोलतात, आई म्हणजे गोळ्या औषध खाल्ल्यावर कसं वाटायचं? वाटायचं गोळ्या औषध खाल्ल्यावर तेवढ्या पुरता आराम वाटायचा? गोळ्या औषध खाल्ल्या तर तेवढ्या पुरता आराम वाटायचा दोस्तो। पण तुम्ही असं ताट वगैरे उभं झालं नाही ते गोळ्या औषध चालू केलं? ताट एवढी नाही उभी राहायचं। पण मला काय म्हणायचं मित्र, आपण डॉक्टरकडे जातो गोळ्या औषध, आपण कशासाठी? बरं होण्यासाठी, बरोबर? बरं होण्यासाठी गोळ्या औषध ज्यावेळेस आपले चालत, तर आई सरळ उभा राहून चालायला पाहिजे होतं का नाही? चालायला पाहिजे होतं। आपण ट्रीटमेंट कशासाठी करतो? बरं होण्यासाठी। वाकूनच चालू। मग आई किती 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 वर्ष झाली आई वागते आता? 5 वर्ष झाले। 6 वर्षापासून। मित्रांनो, किती 6 वर्षापासून आई वागते अशी, आणि डॉक्टरची ट्रीटमेंट चालूच आहे, गोळ्या खाते। गोळ्या खाल्यावर साईड इफेक्ट काय झाला का त्याचा? गोळ्या खाल्यावर साईड इफेक्ट होत होता काय? त्रास काय होता? ऍसिडिटी व्हायची नाही, ऍसिडिटी पण गोळ्या द्यायचे ते, पण ऍसिडिटी व्हायची। गोळ्या खाल्ल्यावर त्रास होत होता, 1.5 वर्षापासून ट्रीटमेंट चालूच होती, पण काय आराम नाहीये। बघताय तुम्ही, आई अशी वाकूनच चालते मित्रांनो। आज मी ज्या कामासाठी आलो आणि नानांनी जो माझ्यावर विश्वास दाखवून मला बोलवलंय रोहा महादेव या ठिकाणी, आता मी ट्रीटमेंट करणार। थोड्या वेळ ट्रीटमेंटच्या नंतर त्रास कधीपासून आहे? 1.5 वर्षापासून त्रास आहे ना? आता एकदा पालचीला पाठी पकडायचा, हात कसा हा, मग लिहिला थोडं टाईट तर जायचं। श्वास जोरात घ्या, जोरात घ्या,
सोडा जोरात बोल, नाकाने जोरात लांब श्वास घ्या, तोंडाने सोडून द्या. घ्या जोरात जोरात, पाय हलवायला नाही सांगितलं. काहीतरी नवीन करतो. सांगतोय काय पाय हलवतो. आल्या झाले आता हा, नाजूक, त्यामुळे बस. मित्रांनो आता घेऊ बस. मित्रांनो आईची ट्रीटमेंट झालेली आहे पूर्णपणे. आता आपण आईला उभी करू, बघू आईला किती फरक पडलाय. नाना हा उभी राहाय बरं, उभी असं नाही राहायचं, टेकून सावकाश सावकाश. आई आता चालून दाखव बरं. मित्रांनो व्हिडिओ मध्ये बघत होता तर आई पहिला ट्रीटमेंट करायच्या अगोदर आई उभी होतीस तू आता राहिलीस ना. मित्रांनो आता उभी राहिली. मित्रांनो ट्रीटमेंट केलंय, अजून मी चालवलेलं नाहीये. एक साधारण 15 मिनिटाची मी ट्रीटमेंट केलेली आहे. आई किती वर्षानंतर आज उभी राहिली सरळ अशी? तरी आपल्या वेकूचे लग्न झालेलं तेव्हा 2-2.5 वर्षानंतर एकदमच उभी राहिलीस अशी 2-2.5 वर्षानंतर. 2-2.5 वर्षांनी सरळ राहिली ना. मित्रांनो आईच्या जे मणक्यामध्ये जी नस दबत होती ना, ती नस फक्त ती आणि तो मणका मी अलाइनमेंट केलेला मित्रांनो. आता आईला आपण चालवून बघू. आई जर चालून दाखव सरळ. सरळ चाल. मित्रांनो तुम्ही बघू शकता मागाशी आई कशी वाकून आलेली, ते मणक्यामध्ये नस दबत होती मित्रांनो, त्याच्यामुळे तो त्रास वाढलेला आईला. आई इकडे परत. पहिलंच ट्रीटमेंट फक्त 15 मिनिटाची ट्रीटमेंट आहे. नानाला माहिती होती की ही जादू फक्त मीच करू शकतो, म्हणून नानाने मला गुजरातहून खास बोलवलेलं आहे. कारण आप्पांची ट्रीटमेंट, नानांच्या वडिलांची ट्रीटमेंट माझ्याकडेच होती मित्रांनो. आई काय बरं वाटतंय? ठीक आहे चल. आई काय अजून बोलायचं तुला? नाही. ट्रीटमेंट करून आई मित्रांनो आई उभी राहिलेली आहे पहिल्याच ट्रीटमेंट मध्ये. आई तुला कसं वाटतं? बरं वाटतंय? बरं वाटतं आता. बरं वाटतंय? छान वाटतंय? आज किती दिवसांनी उभं राहिली तू? हो किती दिवसांनी? तरी 2.5-3 वर्षात 2.5-3 वर्षात आज उभी राहिली आणि सरळ चालते मित्रांनो. फक्त 15 मिनिटाची ट्रीटमेंट होतं काही नाही, जास्त मोठा ट्रीटमेंट नव्हता आणि खूप मोठे त्रास नव्हता, फक्त मणक्यात नस दबत होती. पण ते यांच्याही लक्षात आलं नाही आणि आजपर्यंत जितके उपचार केले ज्याने त्यांनाही लक्षात आलं नाही. फक्त गोळ्या औषध खात होते आई आणि वाकूनच होते. पण ती जी नस दबत होती ते ब्लॉकेज ती जी नस दबत होती ते सेटिंग करून आई ज्यावेळेस मी प्रेस केला, दाबला, तुम्हाला आवाज आला हाडामधनं मणक्यामधनं आवाज आला का नाही? नाही काय बोलते? आवाज नाही आला कमरातनं? म्हणजे खटकन आवाज आला. बघ नाही बोलते आहे. आता थोडंसं वयाप्रमाणे होतं मित्रांनो. आई मी ज्यावेळेस मणका दाबला जोरात आहे ना, आवाज आला का नाही? कसा आवाज आला? खटकन आवाज. पटकन आवाज आला मित्रांनो. वयाप्रमाणे आई नाही बोलते पण आवाज आला सांगते. आला ना आवाज खटकन? 2-3 वेळेस आवाज आलाय ना मित्रांनो. बघू शकता कोणाला काय त्रास असेल तर माझ्यासोबत तुम्ही संपर्क करू शकता. आता नानांचं जरा काय त्रास आहे ते हाताचं, ते 2 महिन्यापासून जर त्रास होतो त्यांची थोडी ट्रीटमेंट करू आणि त्यांना किती आराम भेटतो ते आपण बघूया. मित्रांनो सगळ्यांची ट्रीटमेंट झालेली आहे. आता बघूया कोणाला किती फरक पडलेला. आईला तर तुम्ही बघितलेला आहे, उभीच राहिलेली आहे. आई किती वर्षानंतर उभं राहिले? 2 वर्षानंतर उभी राहिली. किती वर्षांनी? 2 वर्षांनी उभी राहिली. काय होता? मणक्यामध्ये नस दबत होती मित्रांनो. नसच दबत होती. डॉक्टर हेच बोललेले ना, ऑपरेशन वगैरे करून बोललेले. आई पडलेली का मित्रांनो? आई पडलेली. कधी पडलेली? 2-3 वर्षापूर्वी. नाही 2-3 नाही, होय. 20 वर्ष झाली असतील. शाहू किती मला 20 20 वर्ष. 20 वर्ष अगोदर पडलेले आई. तो दुखणं आता जाणवला मित्रांनो आणि त्याच्यामुळे ती नस दबत होती आणि आई वाकूनच चालत होती. 20 वर्षाचा त्रास आणि किती 1.5-2 वर्षापासून वाकून आणि 2 वर्षापासून वाकून चालत होती. ते आज पहिल्याच ट्रीटमेंट मध्ये इतका आराम आला. तुम्ही बघितलात मगाशी ट्रीटमेंट नंतर. आणि आई तुला काय सांगायचं आपल्या मित्रमैत्रिणीला, रोहातल्या आपल्या जनतेला काय सांगायचं? नाही माझं दुखत होतं पण आता ट्रीटमेंट घेतल्यापासून मी आता उभी राहायला लागली. वाकून चालत होते मी, पण आता व्यवस्थित उभी राहते आणि चालते. पण आपल्याला जर कोणाला ट्रीटमेंट घ्यायची असली तर घ्यावी. मित्रांनो आईचं म्हणणं एवढंच आहे, कोणाला काही त्रास असेल तर तुम्ही ट्रीटमेंट घ्या आयुर्वेदिक मध्ये, हेच सांगायचं आहे ना. नानांचा जो त्रास होता ना, तुमचा कधीपासून त्रास होता? 2 महिने. 2 महिन्यापासून हाताला त्रास होता. मित्र पडलेले ना गाडीवरनं पडलेले. आता ट्रीटमेंट केल्यानंतर कसं वाटतं? बरं वाटतं. किती टक्के आराम आला? तरी बऱ्यापैकी.
बऱ्यापैकी आहे. एक 60-70%, 80%? 70%, 70-80%. 2 महिन्याचा त्रास अजिबात 70 असंच करता येत नव्हतं. असं होत नव्हतं. करून दाखव जरा कॅमेरामध्ये काय काय करता येत नव्हतं तुला दाखव. असं करता येत नव्हतं, आता होतंय. मूठ असं फक्त होतं, असं होतं, असं मूठ पण आवडत नव्हते मित्रांनो, आता पूर्णपणे मूठ आवडलेले. ना तू खुश आहेस ना? हो. ट्रीटमेंटने खुश आहे ना? तू एवढ्या लांबून बोल. मित्रांनो सगळ्यांची ट्रीटमेंट झालेली आहे. आता बघूया कोणाला किती फरक पडलेला. आईला तर तुम्ही बघितलेलं आहे, उभीच राहिलेली आहे. आई किती वर्षानंतर उभं राहिले? 2 वर्षानंतर उभी राहिली. किती वर्षाने? 2 वर्षाने उभी राहिली. काय होता, मणक्यामध्ये नस दबत होती मित्रांनो. नसच दबत होती. डॉक्टर हेच बोललेले ना, ऑपरेशन वगैरे करून बोललेले. आई पडलेली का मित्रांनो? आई पडलेली. कधी पडलेली? 2-3 वर्षापूर्वी परत भेट होते ना. नाही 2-3 नाही हो. 20 वर्ष झाली असतील शाहू तेव्हा. किती 20 वर्ष 20 वर्ष 20 वर्ष अगोदर पडलेले आई, तो दुखणं आता जाणवला मित्रांनो. आणि त्याच्यामुळे ती नस दबत होती आणि आई वाकूनच चालत होती. 20 वर्षाचा त्रास. आणि किती 1.5-2 वर्षापासून वाकून आणि 2 वर्षापासून वाकून चालत होती. त्याच पहिल्याच ट्रीटमेंट मध्ये इतका आराम आला, तुम्ही बघितलात मगाशी ट्रीटमेंट नंतर. आणि आई तुला काय सांगायचं आपल्या मित्रमैत्रिणीला, रोहातल्या आपल्या जनतेला, काय वयस्कर माणसांना? नाही, माझं दुखत होतं, पण आता ट्रीटमेंट घेतल्यापासून मी आता उभी राहायला लागली. वाकून चालत होते मी, पण आता व्यवस्थित उभी राहते आणि चालते पण. आपल्याला जर कोणाला ट्रीटमेंट घ्यायची असली तर घ्यावी. मित्रांनो आईचं म्हणणं एवढंच आहे, कोणाला काही त्रास असेल तर तुम्ही ट्रीटमेंट घ्या आयुर्वेदिक मध्ये, हेच सांगायचं आहे ना. नानांचा जो त्रास होता ना, तुमचा कधीपासून त्रास होता? 2 महिने. 2 महिन्यापासून हाताला त्रास होता. मित्र पडलेले ना गाडीवरनं पडलेले. आता ट्रीटमेंट केल्यानंतर कसं वाटतं? बरं वाटतं. किती टक्के आरामाला? तरी बऱ्यापैकी आहे. बऱ्यापैकी आहे. एक 60-70%, 80%? 70%, 70-80%. 2 महिन्याचा त्रास अजिबात असंच करता येत नव्हतं. असं होत नव्हतं. करून दाखव जरा कॅमेरामध्ये काय काय करता येत नव्हतं तुला दाखव. असं करता येत नव्हतं, आता होतंय. मूठ करता येत नव्हतं, असं फक्त होतं, असं होतं, असं. मूठ पण आवडत नव्हते मित्रांनो, आता पूर्णपणे मूठ आवडलेले. ना तू खुश आहेस ना? हो. ट्रीटमेंटने खुश आहे ना? तू एवढ्या लांबून बोल, तू खुश आहेस ना? बस आई तू खुश आहेस? हो हो. आता जरा ताईला पण विचारून घेऊ. ताई तुला कसं वाटतं? तुझा काय त्रास होतो ते सांग पहिले पहिले. माझी शिर फुगायची. किती दिवस, किती महिन्यापूर्वी? ती 7-8 महिने झाले. हा. ती शिर फुगायची, तिने मॉलिश केली तर ती बंदच झाली. हम्म. नंतर इथे हात दुखायचा. हात दुखायचा तो मॉलिश केला, त्यामुळे तो पण आता म्हणजे ओकेच झालाय. आता अजिबातच दुखत नाही. म्हणजे किती टक्के आराम होता? 90% तरी आलाय. शोल्डर पेन असा, शोल्डर Shoulder पेन पण, हा. पहिले शोल्डर पेन होता. शोल्डर पासून मित्रांनो पुढे इथं कोपऱ्यावर आलतं आणि त्याची नस थोडीशी दबत होती. आराम वाटला ना? हो, हो. खूप छान वाटला? खुश आहे ना? हो.